घरचा तंत्र या चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे. आता बघा आपल्याला इथं एक वनस्पती गवसलेली आहे. हिला आधी ओळख करून घ्या. हिची पानं बघा अशी आहेत. हे कापसाचे झाडातले जे एक देव कापूस म्हणून आहे. ह्याचे फुलं बघा अशी लागतात. हिचे फुलं बघा. देव कापूस म्हणते. देव कापूस हे झाड भरपूर मोठं होतं, असं 10-15 फूट उंच होतं बघा. एवढं उंच झाड आहे. 15 फुटाची उंची आहे ह्याची आता सध्या. अजून मोठंच होत चाललं आहे. असा कापूस लागतो. आता ह्याला कळ्या लागल्यात हे, आणि पानं कवळे याचे असे आहेत. ह्याचे लाकूड बघा तुम्हाला. ह्याचे एक आता असे लाकडाचे कलर आहे, भुरकट तपकिरी कलर. तर ह्याच्यापासून आपल्याला तांत्रिक कामात काय करायचं आहे, तर ह्याच्यापासून आपल्याला ह्याचे एक कापूस निघतो. ह्या कापसाची वात तयार करायची. बघा ही जुना कापूस आहे. हे जुन्या कापूस असा. ह्या कापसाचं काय करायचं आपल्याला, वात तयार करून घ्यायची. वात ह्याची कापसाची पांढऱ्या गुंजाच्या पाल्याच्या रसामध्ये ही वात 21 वेळा ओली करायची, वाळवायची. ओली करायची, वाळवायची. असं 21 वेळा करून वाळल्यानंतर परत आपल्याली वात पुष्य नक्षत्रा दिवशी गाईचं लोणी, गावरान गाईचं लोणी घ्यायचं, तूप घ्यायचं नाही. लोणी घ्यायचं आणि लोणीमध्ये ह्याचा दिवा लावायचा पुष्य नक्षत्रा दिवशी. पुष्य नक्षत्र किंवा धनश्री नक्षत्र ही दोनच नक्षत्र इरीवारी लावायचं नाही. तर त्या दिवशी काय करायचं आपल्याला, ह्याचा काजळ पाडायचं. काजळ पाडून परत आपल्याला जमिनीतलं तुम्हाला दहन बघायचं असलं तर पुष्य नक्षत्र आणि श्री नक्षत्र ह्या दिवशीच तुम्हाला ह्याचं काजळ लावून तुम्हाला वावरात इकडे तिकडे फिरायचं आहे. तर तुम्हाला जमिनीत कुठं गडलेलं धन असेल, वरी वाईट शक्ती असेल, काय असेल, ही सगळं दिसायला लागेल. आणि डोळ्याचे पण विकार असतील, डोळ्याचे पण विकार सगळे निघून जातील. ही वनस्पती कामाची आहे. ते तुमच्या जमिनीतलं गुप्तधन दिसण्यासाठी. गुप्तधन काय आहे, जमिनीत गुप्त शक्ती काय आहे, जमिनीमध्ये साठा कशाचा आहे, काय द्रव्य आहे, सोनं चांदी अगर काय असेल तुमचं असं, ही पण ह्याला आपल्याला दिसायला मदत होते. ही कापसाचं ह्याला देव कापूस म्हणलं जातं काही ठिकाणी. तर देव कापसाचं तुम्हाला बी दाखवतो. बी कसं आहे ते बघा. हे बी असं भुरकट कलरचं एक बी काढलं आहे मी. बघा हे असं बी आहे त्याचं. ह्याचं बी जरी लावलं तरी ह्याचं झाड येतं. असं बी जर लावलं तुम्ही कुंडीत कशात, तर ह्याचं झाड होतं. आणि ह्याचाच आपल्याला वापर देव कापसाचाच तांत्रिक कामाला जे काजळ अंजन बनवायचं आहे, ह्या जर कापसाचा तुम्ही उपयोग केला तर तुमचा ते काम सक्सेस होणार आहे. नाहीतर दुसऱ्या कापसानं काम ज्योत लावली, काजळ लावलं तर ते काम सक्सेस होत नाही. हे व्यक्ती तेवढंच खरं आहे. तर बघा ही असा देव कापूस आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि देव कापसाचा वापर करून घ्या. आणि गुप्तधन तुम्हाला जरी गुप्तधन दिसलं ह्याच्यातलं तरी त्याच्यावर काढायचं कशी ती प्रोसिजर अलग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये एखाद्या सांगेन. त्याचा प्रोसिजर वेगळा आहे, त्याचा मंत्र वेगळा आहे, त्याचे बांधे वेगळे, त्याचं सगळं अलग आहे. हे फक्त तुम्हाला तिसरा डोळा म्हणून एक अंजन तयार होते. ती ह्या सांगितलेल्या मी आहे ईदीनं अंजन तयार करायचे. असंही देवकापसाचा महिमा आहे. देवकापूस आता दुर्मिळ झालेला आहे. काही ठिकाणी भेटतं, काही ठिकाणी भेटत नाही. आहे त्या ठिकाणी आता मला जवळजवळ वर्ष झालं हुडकीत होतं, झाड गवसत नव्हतं. इथे आता झाड गवसले आपल्याला असं देवकापसाचं. असं ही झाड आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, घंटीचं बटन दाबा. रामकृष्ण हरी माऊली.